ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांवर ब्लड सॅम्पल फेरफार केल्याचा आरोप होता। त्या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई केली याविषयी डॉक्टर काळे सांगत होते। यानंतर पाहूयात पुढची बातमी। शिवाजी पार्क मधील वीज कनेक्शन कापलेलं आहे। पुतळ्याचं सुशोभीकरणासाठी इथं लाइटिंग करण्यात आलं होतं, पण तिथलं वीज कनेक्शन कापल्याची माहिती समोर येते। पालिकेनं वीज बिल थकवल्यानं वीज कंपनीनं ही कारवाई केल्याची माहिती समोर येते। पालिकेनं वीज बिल थकवलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई केल्याचं कळतंय। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा आता अंधारात असल्याची माहिती समोर येते। दादरमधील शिवाजी पार्क मध्ये वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे आणि मुख्य म्हणजे पुतळ्यांचं सुशोभीकरण करण्यासाठी जे लाइटिंग करण्यात आलं होतं त्याचंच वीज कनेक्शन कापल्याची माहिती समोर येते। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी लाइटिंग करण्यात आलं होतं, पण ते वीज कनेक्शन कापल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे हे दोन्ही पुतळे अंधारात आहेत। दरम्यान पालिकेनं याचं लाईट बिल भरलेलं नव्हतं, लाईट बिल थकवलं होतं आणि त्यामुळे वीज कंपनीनं ही कारवाई केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता याच्यावर वीज कंपनी काय सफाई देणार किंवा पालिकेकडून ते वीज बिल भरलं जाणार का, काही स्पष्टीकरण दिलं जाणार का ते बघावं लागेल। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। दादरमधील शिवाजी पार्क मध्ये वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे आणि याच्यामध्ये पुतळ्यांचं सुशोभीकरणासाठी जे लाइटिंग केलं होतं त्याचं ही वीज कनेक्शन कापल्याची माहिती समोर येते। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि मीनाताई ठाकरेंचा पुतळा अंधारात असल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।